गर्भलिंग प्रकरणात बीड जिल्हा बदनाम होत आहे असा आरोप वकील संघाच्या वतीने करण्यात आला आहे। वकील संघाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश गंडले यांनी आज मंगळवार दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान माध्यमांशी बोलताना आरोप केला आहे। सध्या गेवरा येथील संजयनगर भागामध्ये गर्भलिंग प्रकरण पुन्हा उघडकीस आले, मात्र सर्व बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे। असे प्रकरण वारंवार बीड जिल्ह्यात घडत असल्याने बीड जिल्हा बदनाम होत आहे असा देखील आरोप ॲडव्होकेट अविनाश गंडले यांनी वकील संघाच्या माध्यमातून केला आहे। यामध्ये आपला बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये बदनाम आहे। गर्भलिंग निदान जे आहे करतात, हे लोक करतात आणि त्याच्यावरून जे कृत्य घडतं बेकायदेशीर, त्याच्यामुळं मुलींचा रेशिओ हा कमी झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा रेशिओ तालुका वाईज कमी झालेला आहे। त्याच्यामुळं ह्याच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। याच्यामध्ये पोलिसाचं अपयश म्हणता येईल, कारण का पोलीस जे तपास करताना पुन्हा कोणाला आरोपी करायचं आणि कुणाला सोडून द्यायचा हा जो प्रकार चाललेला आहे पोलिसांकडून, त्याच्यामुळे हे लोक शोधतात। आणि ही ज्या बाई आता नाव तुम्ही घेतलेलं आहे सानप, यापूर्वी ते 10 महिने त्या जेलमध्ये राहून आलेले आहेत, त्यांनी सुद्धा असं कृत्य करणं म्हणजे पोलिसाचा धाक नाही, याच्यावर सिद्ध होतं। त्याच्यामुळं कायदा कडक पाहिजे आणि आमच्या न्यायालयाने सुद्धा यांना जामीन देताना विचार करावा आणि जामीन अंडर ट्रायल मॅटर चालावी, त्याच्यामुळे लोकांना धाक बसेल अशी माहिती वकील संघाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश गंडले यांनी दिली।